नमस्कार, मी प्राध्यापक BC पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादन विश्लेषण यामधील एक दुसरा महत्त्वाचा सिद्धांत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित आहे अल्प कालखंडामध्ये लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन हा सिद्धांत कशा पद्धतीने काम करतो आणि त्यानुसार एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतात याचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला दीर्घ कालखंडामध्ये जेव्हा एखादा उत्पादक विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनामध्ये प्रवेश करतो आणि त्यावेळी एकूण उत्पादन आणि सरासरी आणि सीमांत उत्पादन यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत ते कशा पद्धतीने बदलत असतात याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणून त्या सिद्धांताला आपण नाव दिलेलं आहे प्रमाण फलाचा सिद्धांत, लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल. या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की दीर्घ कालखंडामध्ये जेव्हा उत्पादक विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्या वस्तूंच्या साठी आवश्यक असणारे जे उत्पादनाचे घटक आहेत त्या घटकांच्या मध्ये तो बदल करू शकतो. साहजिकच आपल्याला माहीत आहे की दीर्घ कालखंडामध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत त्या घटकांच्या प्रमाणामध्ये बदल करणं हे शक्य आहे की जे अल्प कालामध्ये शक्य नव्हतं. अल्प कालखंड हा काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असतो, मग याउलट दीर्घ कालखंड हा कितीतरी वर्षांपर्यंत असतो. त्यामुळे ह्या दीर्घ कालखंडामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन ह्या चारही उत्पादन घटकांच्या प्रमाणामध्ये उत्पादक हा बदल करत असतो. मग जेव्हा उत्पादक उत्पादन घटकांमध्ये बदल करतो तेव्हा एकूण उत्पादन कशा पद्धतीने बदलणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने सीमांत उत्पादन कशा अनुषंगाने बदलणार आहे याचा आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. उत्पादनाच्या विश्लेषणामध्ये उत्पादकाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच दीर्घ कालखंडामध्ये उत्पादनामध्ये होणारे जे बदल आहेत त्याला अनुरूप त्यांच्या उत्पादनाच्या स्वरूपामध्ये बदल करणे त्यांना शक्य आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम कोष्टक घेणार आहोत. कोष्टकामध्ये भूमी व श्रम हे दोन्ही घटक बदलते घेतलेले आहेत, कारण हा सिद्धांत दीर्घ कालखंडासाठी असल्यामुळे उत्पादकाकडे ज्या ज्या काही उत्पादनाचे घटक आहेत ते सगळे घटक बदलते असणार आहेत, व्हेरिएबल्स असणार आहेत. मग हे जे बदलणारे उत्पादनाचे घटक आहेत त्यातील आपण आपल्या उदाहरणामध्ये भूमी आणि श्रम हे दोन बदलते घटक घेतलेले आहेत. या ठिकाणी एक श्रमिक आणि 1 एकर भूमी हा त्याचा अर्थ आहे. 2 श्रमिक 2 एकर भूमी हा असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीने 1 ते 8 आपण या प्रमाणामध्ये भूमी आणि श्रमिकांची संख्या घेतलेली आहे. एवढ्या बदलत्या घटकांची संख्या घेतल्यानंतर त्या उत्पादकाला जे उत्पादन प्राप्त होणार आहे ते आपण क्विंटलमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत. सुरुवातीला पहिला जो संच आहे, जो पहिला ग्रुप आहे, याच्यामध्ये 1 श्रमिक आणि 1 एकर भूमी आहे. त्यांच्या वापरातून त्या उत्पादकाला 8 क्विंटल इतकं उत्पादन प्राप्त होणार आहे. ज्या ज्या पद्धतीने या दोन्ही घटकांच्या नगसंख्येमध्ये उत्पादक वाढ करीत जाईल त्या त्या पद्धतीने एकूण उत्पादनाच्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे. सुरुवातीला पहिला संच असताना, संच याचा अर्थ भूमी आणि श्रम या दोघांचे ग्रुप, या दोघांचे संच आहेत. पहिल्या संचाच्या वेळी आपल्याला 8 क्विंटल उत्पादन प्राप्त होत आहे. दुसऱ्या संचाच्या वेळी 17 क्विंटल आहे. तिसऱ्या वेळी 27 क्विंटल प्राप्त होत आहे. चौथ्या संचाच्या वेळी 38 क्विंटल प्राप्त होत आहे. पाचव्या संचाच्या वेळी 49, 59, 68 आणि शेवटच्या 8व्या संचाच्या वेळी 75 इतक्या प्रमाणात एकूण उत्पादन प्राप्त होत आहे. आता हे जे एकूण उत्पादनाचा कॉलम आहे याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की जेवढ्या प्रमाणात या वस्तूंच्या बदलामध्ये प्रमाण किती आहे ठरलेलं आहे, एका नगसंख्येने म्हणजे 1 एकर आणि 1 श्रमिक एका नगसंख्येने वाढ होत आहे. मात्र एकूण उत्पादनामध्ये जी वाढ होत आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ही वाढ किती प्रमाणात होत आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सीमांत उत्पादनाचा अभ्यास करावा लागेल. उत्पादक जेव्हा जेव्हा विशिष्ट प्रमाणात भूमी आणि श्रमिकांची संख्या वाढवत जातो तेवढ्या प्रमाणात एकूण उत्पादन वाढत आहे. इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते एकूण उत्पादन किती प्रमाणात वाढत आहे हे सांगण्यासाठी आपल्याला सीमांत उत्पादन बघावं लागेल. म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये एक शेवटची नगसंख्या वाढवल्यानंतर जो काही बदल होतो त्याला आपण मार्जिनल प्रोडक्शन असं म्हणतो, सीमांत उत्पादन असं म्हणतो. पहिला संच असताना 8 क्विंटल एकूण उत्पादन आहे म्हणून सीमांत उत्पादन 8 क्विंटल प्राप्त झालेलं आहे.
दुसरा संच घेतल्यानंतर एकूण उत्पादन कितीने वाढलेलं आहे हे काढण्यासाठी 17 वजा 8 केल्यानंतर आपल्याला किती प्राप्त होणार आहे? उत्तर 9 प्राप्त होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक संच वाढवल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये कितीने भर पडत जाते हे सांगण्यासाठी आपल्याला सीमांत उत्पादन हा कॉलम उपयुक्त ठरत आहे. आणि या ठिकाणी आपण 8 क्विंटल मिळालेला आहे सुरुवातीला, 9 क्विंटल, 10 क्विंटल, 11 क्विंटल, पुन्हा 11 क्विंटल, 10 क्विंटल, 9 आणि 7 क्विंटल अशा पद्धतीने सीमांत उत्पादनाचा कॉलम आपल्याला प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे एकूण उत्पादनाच्या कॉलममध्ये बदल होत आहेत अगदी त्याचप्रमाणे सीमांत उत्पादनामध्ये बदल होत आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात येत आहे का, या ठिकाणी सीमांत उत्पादन वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते चौथ्या संचापर्यंत सीमांत उत्पादन अतिशय वेगाने वाढत आहे. म्हणजे 8, 9, 10 आणि लगेच 11 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर 5व्या संचाच्या वेळी तो स्थिर राहत आहे, 11च राहत आहे आणि पुन्हा तो वेगाने घटताना दिसत आहे. 11 नंतर पुन्हा तो 10, 9 आणि 7 अशा पद्धतीने कमी कमी होताना दिसत आहे. याचा अर्थ असा की उत्पादक जेव्हा जेव्हा हे बदलत्या घटकांचा वापर करून उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा एका विशिष्ट मर्यादेनंतर एकूण उत्पादन वाढत असताना देखील एकूण उत्पादन वाढत आहे. एकूण उत्पादन वाढत असताना देखील सीमांत उत्पादन कमी कमी होत आहे. म्हणजेच या ठिकाणी उत्पादकाला उत्पादनासंबंधी जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत ते याच्यावरून ते उत्पादक घेऊ शकतात. आता उत्पादकांनी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कुठं थांबणं आवश्यक आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी आकृतीचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे. OX अक्षावर भूमी व श्रमाचे नग घेतलेले आहेत. म्हणजे हा जो कॉलम आहे या ठिकाणी भूमी आणि श्रमाचे बदलते घटक आपण घेतलेले आहेत. OX अक्षावर आपण दाखवलेले आहेत. OY अक्षावरती आपण सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. यानुसार ज्या पद्धतीने बदलते घटक बदलत आहेत, बदलते घटक भूमी आणि श्रमिकांची मात्रा बदलत आहे, त्या पद्धतीने आपल्याला असे पॉईंट्स प्राप्त होत आहेत. पहिला संच ज्यावेळी घेतला आपण त्यावेळी सीमांत उत्पादन किती प्राप्त होत आहे? पहिल्या संचाच्या वेळी सीमांत उत्पादन 8 प्राप्त होत आहे. म्हणून आकृतीमध्ये आपण पहिल्या संचाच्या वेळी सीमांत उत्पादन 8 हा बिंदू आपल्याला प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीने 8, 9, 10, 8, 9, 10, 11, 11, 10, 9 आणि 7 अशा पद्धतीने हे सर्व बिंदू आपण या ठिकाणी दर्शवलेले आहोत. हे सर्व बिंदू एकमेकांना जोडल्यानंतर MP म्हणजे मार्जिनल प्रोडक्शन, MP हा सीमांत उत्पादनाचा वक्र प्राप्त होतो. आणि हा वक्र कशा पद्धतीने आहे आपल्याला बघायचा आहे. सुरुवातीला हा वक्र वाढताना आपल्याला दिसत आहे. चौथ्या संचाच्या वेळी तो या आकृतीमध्ये सर्वाधिक झालेला आहे, म्हणजे 11 पर्यंत आलेला आहे. 5वा संच घेतला उत्पादकाने, भूमी व श्रमिकांचे समजा संच वाढवत राहिला आणि तो 5व्या संचापर्यंत पोहोचला. त्यावेळी सीमांत उत्पादन मात्र 11 आणि 11 स्थिर राहिलेलं आहे, स्टेबल आहे. त्याच्यानंतर देखील जर उत्पादकाने उत्पादनाचे हे नग जरी वाढवले तर मात्र त्याला मिळणारी सीमांत उत्पादन आहे ते हळूहळू 10, 9, 7 याप्रमाणे कमी कमी होताना आपल्याला दिसणार आहे. आता ह्या तिन्ही या आकृतीवरून आपल्याला 3 अवस्था स्पष्ट करायच्या आहेत, 3 टप्पे सांगायचे आहेत. या ठिकाणी जो पहिला टप्पा आहे, जी पहिली अवस्था आहे ते आहे वाढत्या फलाची अवस्था. पहिल्या संचापासून त्या चौथ्या संचापर्यंत हे वाढते फल आहे. या वाढत्या फलामध्ये उत्पादकाला उत्पादनासाठी प्रेरणा मिळते आणि तो अधिक नगसंख्या, उत्पादन घटकांचे अधिक नगसंख्या घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला आपण वाढते फल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जेव्हा सीमांत उत्पादन 11 या ठिकाणी स्थिर राहत आहे 4थ्या आणि 5व्या नगसंख्येच्या वेळी, तेव्हा त्याला आपण स्थिर फलाची अवस्था, जी दुसरी अवस्था आहे ती स्थिर फलाची अवस्था आहे. आणि 5व्या नगसंख्येनंतर देखील जर उत्पादकाने, आता इथपर्यंत अवस्था काय आहे त्याला माहीत नाही की याच्या पुढची अवस्था कशी होणार आहे, म्हणून उत्पादक काय प्रयत्न करतो, या ठिकाणी जे त्याला स्थिर सीमांत उत्पादन प्राप्त होत आहे ते पुढे तसेच टिकून राहील असा त्याचा अंदाज असतो. परंतु प्रत्यक्षामध्ये
नगसंख्या ही जास्त झाल्यामुळे 5व्या नगसंख्येनंतर 5व्या संचानंतर त्यांनी 6वा संच घेतला, तर प्रत्यक्षात काय होताना दिसत आहे आपल्याला की उत्पादन, सीमांत उत्पादन वाढण्याऐवजी, स्थिर राहण्याऐवजी ते घटताना दिसत आहे. आणि म्हणून याला आपण जी तिसरी अवस्था आहे ती घटत्या फलाची अवस्था आपण असं संबोधलेलं आहोत. या ठिकाणी या तिन्ही अवस्थांच्या माध्यमातून आपण हा सिद्धांत स्पष्ट करत आहोत. आता आपल्या पुढचा प्रश्न असा होता की उत्पादकाने कोणत्या ठिकाणी उत्पादन करणं थांबवणं आवश्यक आहे. उत्पादकाने वाढत्या फलाच्या अवस्थेमध्ये थांबला तरीही त्याला जास्त प्रमाणात नफा मिळणार नाही. घटत्या फलाच्या अवस्थेत थांबला तर त्याला तोटा जास्त सहन करावा लागेल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी उत्पादकाने स्थिर फल अवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून स्थिर फलाची जी अवस्था आहे यासाठी प्रत्येक उत्पादकाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रमाण फलाचा सिद्धांत की जो दीर्घ कालखंडामध्ये आपल्याला अनुभवास येतो की त्या सिद्धांताच्या माध्यमातून सीमांत उत्पादनाचा वक्र आपण काढून या ठिकाणी दर्शवलेला आहोत. या ठिकाणी आपण थांबू विद्यार्थ्यांनो. धन्यवाद.